गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा आपलं जे काही चॅप्टर सुरू आहे ते आहे 4th चॅप्टर थर्मोडायनमिक. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनमिक बघितलं, त्याचं डेरिव्हेशन बघितलं, त्याची स्टेटमेंट बघितली. आता आपल्याला ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जो काही पुढचा नेक्स्ट जो काही टॉपिक असणार आहे तो असणार आहे म्हणजे थर्मोडायनमिक स्टेट व्हेरिएबल. थर्मोडायनमिक स्टेट व्हेरिएबल. बघा आता काही टॉपिक हे बरेच असे थेरॉटिकल आहेत आणि थेरॉटिकल टॉपिक मधली जी काही थिअरी असणार ती पूर्णच्या पूर्ण मी ब्लॅकबोर्डवर तुम्हाला लिहून देणार नाही, तर ती तुम्हाला मी अंडरस्टँड करून देणार आहे. आणि त्या थेरॉटिकल टॉपिकचे तुम्हाला ज्या काही नोट्स मी काढलेल्या आहेत वहीमध्ये त्या तुम्हाला फोटो काढून व्हिडिओच्या खाली मी सेंड करत जाईल. तर वेळच्या वेळी जेव्हा जेव्हा फोटो हे सेंड केले जाते नोट्सचे ते तुम्ही लगेचच आपल्या फिजिक्सच्या नोटबुकमध्ये लिहिणं गरजेचं आहे, नंतर तुम्हाला नोट्स या मिळणार नाही आहे, हे लक्षात असू द्या. मग आता आपल्याला हा टॉपिक बघायचा आहे थर्मोडायनमिक स्टेट व्हेरिएबल. तर आता बघा व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनमिक स्टेट व्हेरिएबल्स. की थर्मोडायनमिक इज नॉट द स्टडी ऑफ चेंजेस इन अ टेम्परेचर ऑफ अ सिस्टम ओनली. म्हणजे काय की याच्याही अगोदर आपण बघितलं होतं की थर्मोडायनमिक म्हणजे काय. तर थर्मोडायनमिक म्हणजे काय, एक प्रकार की ज्याच्यामध्ये आपण टेम्परेचरचा तर स्टडी करतोच, परंतु त्याच्यासोबत त्याच्यामध्ये जो काही बदल घडणार असतो टेम्परेचरचा, म्हणजे काय बघा आता की चेंज इन टेम्परेचर ऑफ द सिस्टम, म्हणजे त्या सिस्टममध्ये जी काही टेम्परेचरमध्ये जो काही बदल झालेला आहे तो देखील आपल्याला स्टडी करायचा असतो थर्मोडायनमिक स्टेट ऑफ व्हेरिएबलमध्ये. तर आता बघा याच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, मग आता याच्या आपल्याला ह्या टॉपिकच्या प्रॉपर्टी बघायच्या वन बाय वन. प्रॉपर्टी of a system or a variable of a or a system variable तर बघा आता इथे वन बाय वन आपण प्रॉपर्टी समजून घेऊ. की पहिली प्रॉपर्टी त्यांनी असं म्हटलेलं आहे की इट इज एनी मेजरेबल और ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक or property of a system कि when the system is remains in equilibrium a property is also called the state variable of the system. म्हणजे काय की एनी मेजरेबल. आता तुम्ही विचार करणार की मेजरेबल म्हणजे कसं, की ज्याला आपण मेजर करू शकतोय. म्हणजेच काय की आता जी एखादी क्वांटिटी असेल, आता किलोग्रॅम मास म्हणजे वेट ही जी काही क्वांटिटी आहे ती कशी असणार आहे, मेजरेबल असणार आहे. आपण त्याचं काय करू शकतोय, मापन करू शकतोय. एक प्रकारे लेंथ ही सुद्धा क्वांटिटी मेजरेबल असणार आहे. तर त्याच्यामध्ये जो काही झालेला व्हेरिएबल म्हणजे काय चेंज एक प्रकारे, तर त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, ही आपण पहिली प्रॉपर्टी. दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये काय की वी विल यूज द टर्म व्हेरिएबल टू डिस्क्राईब अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ सिस्टम. म्हणजे काय की एक प्रकारे याचा जो काही वापर आहे ह्या टर्म व्हेरिएबलचा तो आपण डिस्क्राईब करण्यासाठी, म्हणजे त्याचं हे करण्यासाठी कॅरेक्टरिस्टिक ऑफ सिस्टममध्ये आपण वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल मग आता कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी आहे, कुठल्या कुठल्या क्वांटिटी आहेत एक प्रकारे, तर बघा फॉर एक्झाम्पल आहे प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे, डेन्सिटी आहे, मास ऑफ सिस्टीम आहे, आर सम ऑफ द व्हेरिएबल्स की दॅट आर यूज टू डिस्क्राईब द सिस्टीम. म्हणजे काय की त्या सिस्टीमचं एक प्रकारे जर आपल्याला तुम्हाला एक प्रकारे नोटिफिकेशन द्यायचं असेल किंवा त्याला दर्शवायचं असेल तर त्या ठिकाणी त्या सिस्टीममध्ये आपल्याला प्रेशरची गरज लागेल, व्हॉल्यूमची गरज लागेल, डेन्सिटीची गरज लागेल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा आता दीज आर मेजरेबल प्रॉपर्टीज अँड कॉल्ड ॲज अ मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स ऑफ द सिस्टीम. बघा आता तुम्ही बायोलॉजीमध्ये देखील बघितलं असेल मॅक्रोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक. मॅक्रो म्हणजे आणि मायक्रो म्हणजे मिनी आणि जे काही एक प्रकारे लहान आणि मोठं, म्हणजे ज्या एक प्रकारे डोळ्यांना दिसू शकतील. आपलं 11thलाही झालेला आहे हा एक छोटासा टॉपिकमध्ये आले असू शकतो. तर डोळ्यांना दिसू शकतील अशा एक प्रकारे मॅक्रो आणि मिनी म्हणजे काय अगदी सूक्ष्म एक प्रकारे. तर
त्याच पद्धतीने आता बघा आपल्याला पुढचं जे काही बघायचं आहे तो असणार आहे इंटेन्सिव्ह and extensive variable बघा आता इंटेन्सिव्ह व्हेरिएबल डू नॉट डिपेंड ऑन द साइज ऑफ द सिस्टीम. बघा आता हा जो काही इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आहे तो एक प्रकारे डू नॉट डिपेंड म्हटलं म्हणजे काय की तो कोणावरही अवलंबून राहत नाही कुठलाही ऑन द साइज ऑफ द सिस्टीम. म्हणजे जी एखादी सिस्टीम असेल त्या सिस्टीममध्ये जी काही साईज असेल त्या साईजच्या जे काही असणार आहे त्याच्यावर तो डिपेंड राहत नाही हा इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल मात्र डिपेंड्स ऑन द साइज ऑफ द सिस्टीम. म्हणजे दोघांमध्ये फरक काय आहे. एक प्रकारे इंटेन्सिव्ह जो काही व्हेरिएबल असणार आहे तो एखादी सिस्टीम असेल म्हणजे समजा आता ही एक सिस्टीम आहे त्या सिस्टीमची साईज कशी आहे स्क्वेअर आहे. एक फॉर एक्झाम्पल देते तुम्हाला समजण्यासाठी. तर त्या ठिकाणी जे काही इंटेन्सिव्ह व्हेरिएबल असणार आहे तो एक प्रकारे कसा असणार आहे त्याच्या साईजवर तो डिपेंड ऑन नसणार. मात्र एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल मात्र त्याची साईज जी काही सिस्टीमची साईज असेल त्याच्यावर मात्र तो कसा असणार आहे डिपेंड ऑन असणार आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा आपल्याला पुढचं बघायचं आहे ते असणार आहे थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम 4.61 थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. मग आता थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये आपण जर विचार केला की अशी सिस्टीम इज इन अ थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम if the following three conditions of the equilibrium are satisfied and simultaneously these are. मग आता याच्यामध्ये अशा तीन कंडिशन किंवा तीन टाइप असे त्यांनी सांगितलेले. एक फर्स्ट टाइप जो काही आहे तो असणार आहे मॅकॅनिकल इक्विलिब्रियम. वन बाय वन आपल्याला तो बघायचा आहे. मॅकॅनिकल इक्विलिब्रियम. दुसरा असणार आहे केमिकल इक्विलिब्रियम आणि तिसरा असणार आहे थर्मल इक्विलिब्रियम. बघा आता मेकॅनिकल इक्विलिब्रियमचा जर आपण विचार केला बघा पहिलं जे काही असं आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम त्या मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये की ज्या वेळेस when there are no unbalanced force within the system and between the system and its surrounding the system is said to be in a mechanical equilibrium. म्हणजे काय की मेकॅनिकल इक्विलिब्रियम तुम्ही केव्हा म्हणू शकताय की ज्या वेळेस एखादी when there are no unbalanced force म्हणजे काय कुठलाही अनबॅलन्स फोर्स तिथे नसणार आहे एक प्रकारे विदिन द सिस्टीम म्हणजे त्या सिस्टीम मध्ये अँड बिटवीन द सिस्टीम म्हणजे त्या सिस्टीम मध्ये आणि इट्स अ सराउंडिंग म्हणजे काय आपण याच्या अगोदर बघितलं होतं की एखादी सिस्टीम असेल आणि त्या सिस्टीमवर इफेक्ट करणारं जे काही असणार आहे त्याचं सराउंडिंग म्हणजेच काय त्या सराउंडिंग मधलं क्लायमेट. द सिस्टीम इज सेड टू बी तुम्ही त्याला त्या सिस्टीमला काय म्हणू शकताय मग मेकॅनिकल इक्विलिब्रियम. त्याच्यानंतर सेकंड असणार आहे केमिकल इक्विलिब्रियम. आता बघा केमिकल इक्विलिब्रियम मध्ये अ सिस्टीम इज सेड टू बी इन अ केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय की आपण केमिकल इक्विलिब्रियम ही सिस्टीम केव्हा म्हणू शकतोय की ज्या वेळेस when there are no chemical reaction म्हणजे काय की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची नो म्हटलेले नो या शब्दाला म्हणजे तिथे नो KNOW नो नाहीये तर NO म्हणजे काय की तिथं कुठल्याही प्रकारची केमिकल रिएक्शन नाहीये. तर अशा ठिकाणी गोइंग ऑन विदिन द सिस्टीम म्हणजे त्या सिस्टीम मध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल रिएक्शन नसणार आहे और देयर इज अ नो ट्रान्सफर ऑफ मॅटर किंवा ते जे काही मॅटर आहे त्या सिस्टीम मधलं त्या एका याच्यामधून एका सिस्टीम मधून दुसऱ्या सिस्टीम मध्ये ते जात नाहीये. बघा त्यांनी काढलंय नो ट्रान्सफर म्हणजे जाणे म्हणजे एका याच्यातून दुसऱ्या याच्यात ट्रान्सफर होत नाहीये फ्रॉम वन पार्ट ऑफ द सिस्टीम टू द अदर ड्यू टू इज अ डिफ्युजन म्हणजे काय एक प्रकारे स्प्लिटिंग होणे. बरोबर आहे. म्हणजे काय की एका सिस्टीम मधून दुसऱ्या सिस्टीम मध्ये एक प्रकारे त्याचं डिफ्युजन होत नाही किंवा त्याचं ट्रान्सफर होत नाही तर अशा याला तुम्ही काय म्हणू शकता केमिकल इक्विलिब्रियम. आणि
त्याच्यामध्ये अजून त्यांनी काय सांगितलं, त्या सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन नसणार आहे हे म्हटलेलं आहे. तर त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणू शकताय, केमिकल इक्विलिब्रियम. त्याच पद्धतीने आता बघा पुढचं बघायचं आहे थर्मल इक्विलिब्रियम. आता थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय की वेन द टेम्परेचर ऑफ अ सिस्टम is a uniform throughout and does not change with the time, the system is said to be in a thermal equilibrium. म्हणजे काय की जेव्हा तुम्ही टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम इज अ युनिफॉर्म असेल, बरोबर आहे. म्हणजे काय, जेव्हा एखाद्या सिस्टीमचं जे काही टेम्परेचर युनिफॉर्म म्हणजे काय, एक समान एक सारखं असेल, तर त्यावेळेस अँड डज नॉट चेंज विथ टाइम म्हणजे त्या तिथे कुठल्याही प्रकारचा टाइममध्ये हा बदल नसणार आहे. द सिस्टीम इज सेड टू बी इन अ थर्मल इक्विलिब्रियम. तर त्यावेळेस तुम्ही त्या सिस्टीमला काय म्हणू शकता, थर्मल इक्विलिब्रियम. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा जो काही बघायचा आहे टॉपिक तो असणार आहे thermodynamic state variables and equation of state. State variables and equation of status. Equation of state. बघा आता एव्हरी इक्विलिब्रियम स्टेट, प्रत्येक आज याच्या आपण आधी टॉपिक बघितलेला आहे की इक्विलिब्रियम स्टेट म्हणजे काय असतं. तर एव्हरी इक्विलिब्रियम स्टेट ऑफ थर्मोडायनामिक सिस्टीम इज अ कम्प्लिटली डिस्क्राइब बाय स्पेसिफिक व्हॅल्यूज ऑफ सम मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स ऑल्सो कॉल्ड एज अ स्टेट व्हेरिएबल. म्हणजे काय की एक प्रकार स्टेट व्हेरिएबल आपण कशाला म्हणू शकतो की ज्या ठिकाणी अशा क्वांटिटीचा आपण वापर करतोय की मॅक्रोस्कोपिक म्हणजे की काय की जे डोळ्यांना दिसू शकतील असे जे काही एक प्रकारे व्हेरिएबल्स असतील तर त्याला तुम्ही स्टेट व्हेरिएबल म्हणू शकता. तर फॉर एक्झाम्पल बघा, an equilibrium state of a gas is completely described by the values of its pressure T, volume V, temperature T and mass M. म्हणजे काय की एक प्रकारे आपल्याला इक्विलिब्रियम स्टेट आपण हे केव्हा म्हणू शकतोय की ज्या वेळेस त्या ठिकाणी त्या सिस्टीम मध्ये एक प्रकारे प्रेशरचा यूज झालेला असेल, व्हॉल्यूमचा असेल, टेम्परेचरचा असेल, मास एम असेल. आता अजून त्यांनी दुसऱ्या अगदी सिंपल वर्डमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल डिस्क्राइब द इक्विलिब्रियम स्टेट ऑफ अ सिस्टीम. म्हणजे काय की थर्मोडायनामिक स्टेट जे काही व्हेरिएबल्स आहे ते एक प्रकारे डिस्क्राइब करतात, काय दर्शवतात ते, तर इक्विलिब्रियम स्टेट ऑफ अ सिस्टीम. आता बघा पुढचा जो काही टॉपिक असणार आहे तो असणार आहे द पीव्ही डायग्राम. पीव्ही डायग्राम. आता बघा पीव्ही डायग्राम म्हणजेच काय की प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम. आता तुम्हाला दिसेल नेमक्या त्या कशा पद्धतीच्या असतात. तर कन्सिडर की आपण मानून घेऊ की एक इक्वेशन आहे त्याचे दॅट की W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ VF F आणि व्हॉल्यूम VI इज अ DW इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ VF अपॉन VI. म्हणजे काय, हे इक्वेशन त्यांनी फिक्स घेतलेलं आहे, ते कन्सिडर मानूनच घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यावरून मग पुढे एक प्रकारे डायग्राम हे त्यांनी घेतलेलं आहे PdV. मग याचं काय केलं, W चं कन्व्हर्शन त्यांनी बघा वर्डनचा फॉर्म्युला प्रेशर इंटू व्हॉल्यूमच्या स्वरूपात त्यांनी घेतला आणि मग त्याचं एक प्रकारे कन्व्हर्शन ही त्यांनी करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग आता ह्या इक्वेशनचं एक प्रकारे डिस्क्रिप्शन काय आहे ते बघून घेऊ आपण. द इंटेग्रल इन दिस इक्वेशन कॅन बी इव्हॅल्युएटेड इफ वी नो द रिलेशन बिटवीन द प्रेशर. बघा इथे प्रेशर आहे म्हणजे काय की त्याच्यामधलं जे काही रिलेशन ते काय दर्शवतं, एक प्रकारे प्रेशर अँड द व्हॉल्यूम. म्हणजे काय, प्रेशर आणि व्हॉल्यूम याच्यामधलं ते रिलेशन दाखवते. और द पाथ बिटवीन द लिमिट ऑफ इंटिग्रेशन द एरिया अंडर द कर्व इन द पीव्ही डायग्राम इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. म्हणजे आता आपल्याला हे कशाच्या स्वरूपात दाखवायचं आहे की हेच इक्वेशन एक प्रकारे ज्या काही ग्राफिकल डायग्राम आहे त्याच्या स्वरूपात आपल्याला त्या दाखवायच्या आहेत. मग आता बघा कशा कशा पद्धतीच्या डायग्राम आहे. आता वेगवेगळे डायग्राम आहेत. एक म्हणजे
पहिली जी काही असणार आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा वेगवेगळ्या डायग्राम आहेत. 1 बाय 1 मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीच्या आहेत त्या. आता इथे ही P1 आहे, इकडे हा P2 आहे, म्हणजे प्रेशर मध्ये हा चेंज झालेला आहे. त्याच्यानंतर इकडे तर हा 1 आणि 2 घेतलेला आहे, इकडे तर V1 आणि इकडे V2 आहे, इकडे एक प्रकारे V वेक्टर. ओके, तर ही जी काही आहे, जी फिगर ए आहे, ही असर आहे एक प्रकारे पॉझिटिव्ह वर्कची डायग्राम असर आहे. पॉझिटिव्ह वर्क मी शॉर्ट मध्ये लिहिते विथ अ व्हेरिंग प्रेशर. पॉझिटिव्ह वर्क विथ अ व्हेरिंग प्रेशर म्हणजे त्या ठिकाणी जे काही इक्वेशन हे आपल्याला मिळणार आहे, वर्क इज इक्वल टू एरिया, म्हणजेच काय इथे आपल्याला इक्वेशन मिळणार आहे V2 अपॉन V1 P इंटू dV इज अ ग्रेटर दॅन 0. आता बघा याच पद्धतीने निगेटिव्ह असताना, मग आता निगेटिव्ह असताना त्यावेळेस डायग्राम कशी येणार आहे, आपल्याला फक्त एक इंट्रोडक्शन करायची आहे डायग्रामची, जास्त थिअरी आपल्याला घ्यायची नाहीये, हे लक्षात असू द्या. त्यानंतर बघा आता एक प्रकारे सेम आपले डायग्राम असताना आहे, इकडे P2 इकडे P1 आणि त्यानंतर इकडे 2 इकडे 1. मग आता ज्यावेळेस निगेटिव्ह असेल तर तो कर्व कसा घेतलेला वर आलेला आहे, पॉझिटिव्हच्या वेळेस तो कसा आलेला आहे खाली आलेला आहे, हे लक्षात राहू द्या. मग आता त्यानंतर इथे V2 इथे V1 आणि हा आहे तर V वेक्टर. मग आता इथे जे काही असणार आहे फिगर बी, ही कशी असणार आहे एक प्रकारे निगेटिव्ह वर्क असताना असणार आहे. काय असणार आहे, निगेटिव्ह वर्क विथ अ वेरिंग प्रेशर. मग त्यावेळेस इथे आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे, वर्क इज इक्वल टू एरिया, म्हणजेच काय इंटिग्रेशन ऑफ V1 V2 P dV इज लेस दॅन 0. त्यानंतर मग आता पुढची असणार आहे एक प्रकारे पॉझिटिव्ह वर्क ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे काय, ती पॉझिटिव्ह वर्क तर आहे परंतु प्रेशर हा तिथे कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. तर त्यावेळेस ग्राफिकल जी काही रिप्रेझेंटेशन डायग्राम असणार आहे ती इकडे 2 इकडे P इकडे पण P इकडे V1 इकडे O आणि इकडे V2. मग त्यावेळेस फिगर जी काही C असणार आहे पॉझिटिव्ह वर्क ॲट अ कॉन्स्टंट काय असणार आहे प्रेशर. बघा आता आपल्या टेक्स्टबुक मध्ये या डायग्रामचे भरपूर सारी थिअरी आहे, तर त्या थिअरीचं आवश्यकता नाहीये, फक्त याच्या ज्या काही डायग्राम आहेत त्याचं तुम्ही एक नॉलेज असू द्या. P इकडे V2 मायनस V1 इकडे ग्रेटर दॅन 0. तर अशा पद्धतीने आपण PV डायग्रामचं पण टॉपिक हा क्लिअर केलेला आहे. सर्व ज्या काही नोट्स मी तुम्हाला जे काही टॉपिकच्या आहेत त्या तुम्हाला अंडरस्टँड करून दिलेल्या आहे, याचे फोटो मी तुम्हाला सेंड करेल. ते वेळच्या वेळी नोट्सचे जे काही असणार आहेत त्या तुम्ही राईट डाऊन करायच्या फिजिक्सच्या नोटबुकमध्ये. नमस्कार.